मुकाबला हारी एमडी वॉरियर्स अलीबाग और इससे पहले हारी थी जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वेनोड। यानी कि वो दो टीमें मुकाबला हारी है, जीती हुई टीमें यानी कि दो विनर्स टीमों के बीच में अगला मुकाबला होगा। तो देखिए कैमरामैन से गुजारिश करेंगे जो टीम है, जो शॉर्ट टीम मीटिंग रहे वहां पर एक बार कैमरा फोकस कीजिए, क्योंकि शॉर्ट टीम मीटिंग है दोनों टीमों के बीच में। खामियाबी है मुझ में, खूबियाबी है मुझ में, ढूंढने वाले तू भी सोच, चाहिए क्या इस जमाने में मुझ में। ये शॉर्ट टीम मीटिंग लेते हुए जताते हुए कि इंपॉर्टेंट मुकाबला है। अगर रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 में बरकरार रहना है, विजय रथ आगे दौड़ कर रखना है, तो शायद ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है। मिटा दे अपनी हस्ती को जो कुछ मर्तबा चाहिए, ताना बाप में मिलके गुलो गुलजार होता है। अब यहाँ पर बड़ा मुकाबला है, संघर्ष कड़ा होगा दोनों टीमों के बीच में। तो चलिए जाइए मैदान के अंदर प्रस्थान कीजिए तुरंत, और बल्लेबाजी के लिए हम जरूर गुजारिश करते हैं कि रॉयल स्पोर्ट्स क्लब कलंबोली की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर रवाना हो जाइए। 5G टेलिकॉम मोबाईल शॉपचे ओनर आदरणीय पांडुरंग आमरे आणि राजेश मुकादम यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। 5G टेलिकॉम मोबाईल शॉपचे ओनर पांडुरंग आमरे राजेश मुकादम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलिए दोनों भी टीमों के 12वें खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आइए तुरंत। मैन ऑफ द सीरीज के लिए, मैन ऑफ द टूर्नामेंट यानी कि 4 व्हीलर आपको रेनॉल्ट क्वीड यहां पर नजर आएगी। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर के लिए 2 व्हीलर बाइक। पिछले 2 सीजन में मिस्टर आरपीएल जिन्हें कहा जाता है सुमी डोंगरे चैंपियन का खिताब जिनके नाम पर था, विचुंबे यानी कि बीडी शेठ पाटिल और संदीप पाटिल विचुंबे देवर टीम चैंपियन बनी थी। और इस तीसरे सीजन में क्या उनका रुतबा बरकरार आएगा? फिर से एक बार कप्तानी सौंपी है सुमी डोंगरे के कंधों के ऊपर। एक बार मेहमान नवाजी आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर जिस तरीके की। जशन गोल्डी टीम के सर्वे सर्वा सुहास शेठ गोंदी, सचिन शेठ पाटिल उनके समेत अमर शेठ मात्रे, तेजस मात्रे, ये सभी दिग्गज मेहमान इस मंच पर स्क्रीन के ऊपर आपको नजर आते हुए। तो आरंभिक जोड़ी मैदान के अंदर रवाना हो चुकी है। तो फील्डरों से, कप्तान से गुजारिश करते हैं, जय माता दी, दिगोड़े टीम के आपकी फील्डिंग की सजावट तुरंत कीजिए। चारों तरफ दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान, स्टैंड बैट बिल्कुल देख सकते हैं। सर सचिन रमेश तेंदुलकर, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्टैंड, स्वातंत्र वीर विनायक दामोदर सावरकर स्टैंड, वी शेप में बिल्कुल स्ट्रेट। रायगढ़ प्रीमियर लीग के अध्यक्ष मंगेश वाकड़ीकर साहब, इनका बैनर आप देख सकते हैं जिनके ऊपर पूरी तरीके से हमारा कैमरामैन, और एक तरफ जिसकी हमेशा चर्चा की जाती है धोनी, यानी कि जब अंपायरिंग की भूमिका में जाते हैं बॉल्स को पहले दिखाते हैं कैमरे की तरफ, वो बिल्कुल बिली बॉर्डन जिन्हें कहा जाता है श्रीडोन का, संतोष चौधरी सर इनका बैनर आप देख सकते हैं सामने। अपने आखरी हृदय सम्राट अर्थातच स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब स्टँड, तिथे तुम्ही संदीप पाटील सर, संपूर्ण जासईचा प्रेक्षक तिथे एन्जॉय करत असताना त्यांचंही मनापासून कौतुक करूया। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा स्टँड तुम्ही तिथे पाहू शकाल। नरवीर तानाजी मालुसरे स्टँड, त्याच्यानंतर दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँड, सरनोबत नेताजी पालकर स्टँड, असे स्टँड तुम्ही खऱ्या अर्थानं इथे या मैदानावरती पाहता। तो बिल्कुल आरंभिक जोड़ी आकाश तारेकर और परेश कड़के, बिल्कुल पनवेल विभाग में अगर आप चर्चा करेंगे ना, जो पूरे शरीर को छौंककर बल्लेबाजी करने वाली ताकत है, जो शरीर को जमीन पर पूरी तरीके से छांक देते हैं, वो है परेश कड़के। इट्स अ कड़क बल्लेबाज। और एक तरफ उड़ान विभाग में जाते हैं जिसे जूनियर कृष्णा सातपुते कहा जाता है, वो है मिस्टर हाफ हेलीकॉप्टर परेश ठाकुर। प्रवीण, सामना सुरू आहे, मात्र बरेचसे प्रेक्षक लाईव्ह या सामन्याचा आनंद घेतात 24 लाईव्हच्या माध्यमातून। त्यांना आपण विनंती करूया की सबस्क्राईब पण करा 24 लाईव्ह आणि आनंद पण घ्या आपण मॅचचा, कारण देश विदेशात या मॅचचं प्रक्षेपण सुरू आहे आणि तिकडून मॅचेस पाहतायत। आणि नदीम धैरेकर जो खेळाडू जो बामनडोंगरीमध्ये आहे, काल कतारला होता आणि फ्लाईटनं खेळण्यासाठी खास तो इकडे आलेला आहे, त्याचं मनापासून आपण इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया। शाम्स 11 सुफियाननं त्याला इकडे धाडलेलं आहे खास खेळण्यासाठी। तो नदीम धैरेकर
म्हसळ्याचा हा खेळाडू, त्याचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तो बिल्कुल नदीम शानदार बल्लेबाज है. पहले मैच में ज़्यादा कुछ कर नहीं पाए, लेकिन इम्पोर्टेंट मुकाबला है. चलिए चलते हैं मुकाबले की तरफ. इस बिग ब्लो इन द मैच. जीतेगा सुपर 16 में दावेदारी पेश करेगा. स्ट्राइकर बल्लेबाज होंगे परेश कड़के और उनका साथ आकाश तारेकर एज ए कैप्टन रॉयल कोलंबोली. और गेंदबाजी की कमान संभालने के लिए पहले ही पावर में गेंदबाज है बिल्कुल वैभव पाटिल, मैन फ्रॉम कंटौली. तो बिल्कुल यहां पर पहली गेंद के ऊपर हल्की सी अपील हुई थी, लेकिन अपीलों में इतना विश्वास नहीं था कि जो महज अंपायर के ऊपर दबाव बना सके. डॉट बॉल के साथ वैभव पाटिल ने अपनी शुरुआत की. उरन तालुका का ये अच्छा खिलाड़ी है, लंबे कद का खिलाड़ी है. विश्वजीत ठाकुर के बाद अगर रफ्तार करने वाले कोई गेंदबाज होंगे तो नाम लिया जाता है. छोटे से गांव का कंटौली एक्सप्रेस वैभव पाटिल. ये बेहतरीन स्ट्रोक है. परेश कड़के आपके सामने है और इसको इस तरीके की शॉट गेंदे करेंगे. इस बॉल इज सक्सेसफुल. माइटी 6 रन. रायगड ठाण्याची जन ये सुमधुर संगीत स्वर्गीय लोकनेता देबा पाटिल साहब, इनके आपने सुनी. जीत उनको ही मिलती है जिनके बाजुओं में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, जिनके हौसलों में उड़ान होती है. ये परेश कड़के ने देखा है. बारी बारी सबकी बारी. पहली डॉट, दूसरा नंबर आया 6. ओवर द विकेट से गेंदबाज है तैयार. ये भी हाफ ट्रैकर की बॉल थी. लाउड अपील है अंपायर की तरफ. जज्बा है, जोश है, जुनून है. काफी स्ट्रॉन्ग अपील वहां पर नजर आई थी. छक्का आया था, उसके बाद थोड़ा सा पीछे रखा इस गेंद को, बाउंसर दिया था, लेकिन अंपायर का इशारा वहां पर आता हुआ अभी तक बात करेंगे नॉट आउट का. अपील स्ट्रॉन्ग हुई थी. प्रथमेश वहां पर कह रहे हैं कि गेंदबाजी के मार्ग पर आप जाए. बेहतरीन गेंदबाजी, कमबैक करने वाली ये डिलीवरी थी. ताकतवर गेंदबाज है, तुरंत जवाब देने की ताकत इस खिलाड़ी में है. और यहां पर देखिए मेरे ख्याल से इट्स अ वेरी क्लोज डिसीजन. तो बिल्कुल हमारे रायगढ़ प्रीमियर लीग के अध्यक्ष मंगेश वाकड़ीकर साहब यहां से जरूरी अनाउंसमेंट करें. आपके पास अगर कोई क्लोज डिसीजन रहता है तो आपके दोनों टीमों के पास एक एक रिव्यू है, इस्तेमाल ले सकते हैं. कोई बड़ी बहस करने की बात नहीं है, ये यहां पर उन्होंने जरूर जताया है. तो चलिए जबरदस्त वापसी होती हुई यहां पर वैभव पाटिल ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार. ये मौका बनेगा. इससे पहले अपील हुई थी, तुरंत जवाब दिया. और यहां पर स्लोवर डिलीवरी, सम्मिश्रित गेंदबाजी. बड़ा झटका मिलेगा रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली टीम को. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. क्या कमाल का कैच पकड़ा वहां पर. कप्तान इसे कहते हैं कैप्टन कूल. इससे पहले थोड़े से अपील हुई थी, वहां पर जता रहे थे बाकी खिलाड़ी की यहां पर आउट है आउट है. प्रथमेश ने शांत दिमाग से लिया कि चलिए बहस करने की जरूरत नहीं है, क्रिकेट फिर से एक बार स्टार्ट करें. और अगली ही गेंद के ऊपर जो स्लोवर गेंद थी उसको पूरी तरीके से बीट कर दिया बैट्समैन को और चकमा दिया. यह पहला विकेट रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली का मैदान से बाहर लौटता हुआ. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. कल ने आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. यह दिखा दिया वैभव पाटिल ने. और पहले ही पावर प्ले में कमर तोड़ी है रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली टीम के आरंभिक बल्लेबाज परेश कड़के. बैक टू द पेविलियन. स्कोर रुका हुआ है अभी तक 6 रन, 1 विकेट के नुकसान पर. साथी स्कोरर हमारे साथ जुड़ चुके हैं निकेत पाटिल, रावे, सुदर्शन थोड़े से जलपान के लिए प्रस्थान. काका मात्री और रोशन पाटिल ये दोनों भी जलपान के लिए प्रस्थान. लेकिन देखिए यहां पर मुकाबला दोपहर के सत्र में है, गर्मी है और भी गर्माहट पैदा करेगी इस मुकाबले में, क्योंकि जीतना है जरूरी दोनों टीमों को. किसी एक टीम को आगे जाना है सुपर 16 के लिए. इट्स अ ग्रेट कमबैक फ्रॉम वैभव पाटिल ओवर द विकेट. शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में है, फील्डर है वहां पर मौजूद. डीप में आते हुए आकाश, कोई गलती नहीं. आकाश का आज दिन है. बढ़िया बल्लेबाजी, फील्डिंग बढ़िया, लगातार लगता हुआ ये दूसरा झटका. स्वप्न हे कारगिल रायगड प्रीमियमचा भव्य आयोजन. सकाळी साकार केलं रायगड प्रेमी
याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन होत असताना मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग साठी दमदार योगदान, रायगड ग्रामीण टेनिस कमिटीचे अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय राकेशदादा गायकवाड यांचं व्यासपीठावरती शुभागमन, त्यांच्या समेत समाधान गायकवाड आणि गुल्लू गायकवाड या त्रिवेणी संगमांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना मित्रांनो, मागच्या वर्षी तुम्ही डे नाईटची स्पर्धा जी पाहिली, त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान आणि स्वतः त्या स्पर्धेचे प्रणेते, अगदी 24 संघांना जिथे 12,000 एंट्री होती तिथे फक्त 6,000 एंट्री त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. ते अर्थातच उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि रायगड ग्रामीण क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राकेशदादा गायकवाड साहेबांच्या व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. ऑन हैट्रिक, अगर विकेटों की हैट्रिक ले पाते हैं गेंदबाज तो बिल्कुल जय माता दी दिगोड़े ओरन टीम के पुरस्कृत और दिगोड़े ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच सन्माननीय मयूर शेठ गरत, इनकी ओर से 5,005 रुपए का इनामों की राशि दी जाएगी गेंदबाज के लिए. इससे पहले आकाश को ये नगद राशि दी गई थी, जिन्होंने 14 गेंदों में 44 रनों की विस्फोटक पारी खेली थी, वो खिलाड़ी बने थे कैश प्राइज. लेकिन देखेंगे ऑन हैट्रिक, क्या विकेटों के हैट्रिक यहाँ पर तलाश कर पाएंगे. नए बल्लेबाज साइश मात्रे लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, अच्छे खिलाड़ी है. अगर मगर काश में हूं, मैं खुद अपनी तलाश में हूं, अपने आप को खोजने में लगा ही ये खिलाड़ी, क्योंकि ये महान बल्लेबाज है साइश मात्रे. स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई की ओर से हमेशा ये कमाल का क्रिकेट खेलते हैं. गावदेवी गावठान टीम की ओर से कमाल का परफॉर्मेंस देते हैं जब बड़ी ओपन टूर्नामेंट होती है. लेकिन आज मात्र व्यावसायिक तौर पर रायगढ़ प्रीमियर लीग का ये महासंग्राम है जिनकी वर्णी लगी बिल्कुल रॉयल स्पोर्ट्स कलंबोली टीम ने. ऑन हैट्रिक, क्या समझदारी की क्रिकेट होगी. ये करीबी मामला था, ये बन सकता था, लेकिन चलिए विकेट. हैट्रिक तो नहीं झटका पाई. सफल ओवर की समाप्ति, एक छक्का आया, जोरदार तालियां. विकेट ओवर, 2 छटकाई विकेट, 6 रन दिए. पहला पावर प्ले ओवर समाप्त, रन बने 6. आहे तो बॅट्समन अनुभवी, ओळखतात त्याला सारे जण, ओळखतात त्याला सारे जण, ओळखतात त्याला सारे जण. रायगड क्रिकेट असोसिएशनचा राकेश गायकवाड अध्यक्ष आहे तो बॅट्समन अनुभवी, संघात दादाला लय मान, संघात दादाला लय मान, संघात दादाला लय मान. बिल्कुल राकेशदादा गायकवाड़, इनकी ये सुमधुर संगीत आपने सुनी. बहुमूल्य योगदान रहता है टेनिस क्रिकेट के लिए इनका, और उतना ही अच्छा योगदान रहता है राजनीति में. और खास करके आप देख सकते हैं स्क्रीन पर मंगेश वाकड़ीकर साहब और राकेशदादा गायकवाड़, ये जोड़ी आप देख सकते हैं जिन्होंने काफी अच्छी मेहनत इस टूर्नामेंट को लेते हुए. कैप्टन कूल जिन्हें कहा जाता है, चंद दिनों में ही अब गोवा की सवारी होंगी उनकी, और अब इसके बाद फिर से रवाना होंगे रायगढ़ प्रीमियर लीग फाइनल के मोहतम में. एवन जोड़ी जिस तरीके से अब ठाणे रायगढ़ में कही जाती है, सुकेश डाके और नीलेश पाटिल, बिल्कुल उसी तरह की एवन जोड़ी आप देख सकते हैं. सचिन शेठ पाटिल और सुभाष शेठ गोंदली, उनका भी हम स्वागत करेंगे. ओवर हुआ समाप्त. सेकंड पावर पे मैदान के अंदर जारी रहता हुआ शिरू विक गेंदबाजी के लिए. बेहतरीन खिलाड़ी है, नाजिम गुल्ली जैसी गेंदबाजी करने की एक्शन उनमें है. पिछले मैच में 2 विकेटें उन्होंने अर्जित की थी, कम इकोनॉमिकल ओवर फेंके थे, लेकिन इस मर्तबा सेकंड पावर पे अराउंड द विकेट से आकाश तारेकर. फुल टॉस बॉल थी, हल्के हाथों से ड्राइव किया अलोंग द कारपेट. लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था. और इसे 1 रनों के साथ आकाश तारेकर ने अपना खाता खोला. और टोटल रॉयल स्पोर्ट्स कलंबोली टीम का स्कोर है यहां पर 7 रन 2 विकेट के नुकसान पर. सचिन कुरुंगले, रिवर्स शॉट का बेताज बादशाह, सावलेश्वर सावले टीम का सबसे अनुभवी खिलाड़ी. आइए आप मंच पर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. मंगेशदादा वाकड़ीकर, इनकी ओर से आपको आमंत्रित किया जाए, आइए मंच पर. सिंगर के साथ आकाश ने भली बात ही जाना कि आप जोखिम उठाना थोड़ा सा खतरा होगा. जब खतरे से बाहर परिस्थिति होगी तो बड़े मोर्चे लगा सकते हैं इस पारी में. शुरू तैयार. ऑन साइड में गेंद को ढकेला जरूर है, मिड विकेट में फील्डर वहां पर मौजूद है. थोड़े से फंबल होते हुए दूसरे एक्शन में गेंद को उठाए फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था. इक्का दुक्का के साथ आकाश तारेकर और उनके साथ ही पार्टनर जो है बल्लेबाज साइश मात्रे, वो पारी को आगे बढ़ाने की कोशिश करते हुए. अंदाज से ना नापिए खिलाड़ी की हस्ती को, अरे ठहरे हुए दरिया अक्सर गहरे होते हैं. आकाश तारेकर ये गहराई तक जाने वाला खिलाड़ी है. और शिरू विक और आकाश तारेकर ने रॉयल स्पोर्ट्स कलंबोली में बहुत सारा क्रिकेट खेला है. एक दूसरे की कमियों को जरूर जानते हैं, लेकिन आज एक दूसरे के खिलाफ खेल रहे हैं. तो एक दूसरे को बड़ा हथियार बनाना ये दोनों टीमों के लिए मकसद होगा.
बेहतरीन ऑफ स्टंप यॉर्कर जिसे कहा जाता है, अनुभव का पूरा इस्तेमाल आकाश तारेकर के सामने करते हुए जानते हैं आकाश तारेकर, इन्हें इनका विकेट रहना रॉयल कोलंबोली टीम के लिए बहुत जरूरी होगा। शायद सूझबूझ का क्रिकेट इस वक्त खेलते हुए जबरदस्त मुकाबला दोनों टीमों के बीच भी यहां पर नजर आता हुआ। ये शॉट बड़ा है, ये वो गैंगस्टर नहीं, वो अकेले आकर घुस के मारने वाला ये मैदान का मॉन्स्टर है आकाश तारेकर के बल्ले से। इट्स अ माइट हिट, बिग 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 हिट। आयोजन करताना लई सुंदर तो 6 रनों की मदद से यहां पर टीम की रन संख्या पहुंची है 14 रन। लाजवाब टाइमिंग था, कितने खूबसूरत अंदाज से इस गेंद को खेला और यहां पर आकाश तारेकर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। ये वो खिलाड़ी है जो पारी तक आगे ले जा सकते हैं, क्योंकि 6 ओवर तक टिके रहना आकाश तारेकर का अपने टीम के लिए बहुत जरूरी होगा, क्योंकि ये बने रहेंगे रन बनते रहेंगे। लेकिन एक तरफ जरूरत होगी कि जय माता दी दिगोड़े 11 टीम कि इस वक्त आकाश का विकेट इनके हाथों में लग जाए और मुकाबले में जो शिकस्त है, जो पावर है, वो पूरी तरीके से दबाव में बना सके। लेकिन इतना आसान नहीं है आकाश तारेकर का विकेट लेना। फतेह है हम उसके, हम में किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत हर कदम, अपने हाथों में किस्मत निकल लिखने पड़े हैं हम। ये दिखाते हुए, ये दर्शाते हुए आकाश तारेकर, स्कोर थोड़ा सा कम जरूर है लेकिन साथ साथ विकेट इनकी रहना ये रॉयल कोलंबोली टीम को जरूरी है। देखिए बैटिंग विकेट नखरे दिखा रही है, क्रिकेट जिस तरीके से रंग बदलता है वैसे विकेट भी अब रंग दिखा रही है। पहले सत्र में 80 से अधिक रन बने थे, दूसरे मैच ने तुरंत गेंदबाजों ने पलटवार किया, सिर्फ 60 के ऊपर रन बने। ये तीसरा मैच में अभी भी रंग दिखा रही है विकेट, कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज मेहरबान। ये फुल टॉस बॉल बैकफुट पॉइंट में फील्डर थे मौजूद, लेकिन आसान नहीं होता बैकफुट पॉइंट में फील्डिंग करना, वहां तो जॉन्टी रोड शिवराज सिंह का काम है, लेकिन यहां पर फील्डर थे जिनकी केतन मेहर से हुई फील्डिंग खराब, गेंद गई सीमा पार। ये दिल मांगे मोर, वेलकम फोर। शिरढोण गाव सारा हाय साथीला आयोजक मंगेश वाकडीकर राकेश गायकवाडची साथ घेऊन आयोजन करताना लई कमाल की बल्लेबाजी, हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है, एक छक्के से पेट नहीं भरता, आकाश तारेकर इनका नाम है। स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। ये थोड़ी सी गुड लेंथ पर फेंकी हुई गेंद थी, डायरेक्ट हिट होता तो शायद ये मामला बन सकता था। बाल बाल बचे, क्रीज के अंदर सुरक्षित रहे खिलाड़ी, तेजी के साथ 1 रन बटोरा, 1 रनों की मदद से लगभग यहां पर ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। सेकंड पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद टोटल रन संख्या बनी है मेरे ख्याल से 2 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन। 5G रायगढ़ प्रीमियर लीग तो स्क्रीन के ऊपर आप बिलकुल देख सकते हैं 5G टेलिकॉम आपल्या हक्काचं दुकान, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं निखिल मुकल, पांडुरंग आंबरे, शहाबुद्दीन शेख, राजेश मुकादम, योगेश मुकादम, 5G टेलिकॉम आपल्या हक्काचं दुकान। तुम्ही तुमचा आवडता आयफोन नो कॉस्ट इझी मध्ये इझी EMI 24 हप्ते 18-12 मंथ खरेदी करू शकता। तर नक्कीच मराठी माणसाचं हक्काचं दुकान, 0 डाउन पेमेंट, त्यांचंही मनापासून कौतुक करूया। बिल्कुल ओवर पावर प्ले के हुए समाप्त है रोशन, अब जिम्मेदारियां बढ़ेगी आकाश तारेकर के कंधों के ऊपर। तो बिल्कुल यहां पर अब 24 गेंदों का खेल बचा हुआ है, फिर से एक बार सेकंड स्पेल का कोटा लेकर आएंगे वैभव पाटिल। कंठौली एक्सप्रेस रायगढ़ प्रीमियर लीग में आइकॉन के तौर पर ये गेंदबाज के तौर पर ये खिलाड़ी है और बल्लेबाजी भी अच्छी कर पाते हैं, लेकिन इस वक्त आकाश तारेकर की चुनौती उनके सामने। ओवर द विकेट से पहली गेंद, स्लोवर गेंद थी, पहले पढ़ लिया उसके बाद चढ़ लिया, बैकफुट पॉइंट के ऊपर से गेंटी पॉइंट सीमा पार, 4 रन। प्रीमियर लीग रायगढ़ प्रीमियर लीग मुश्किलें मुसीबतें इस खेल में तमाम हैं, बुलंद हो हौसला तो मुमकिन हर मुकाम है। ये आकाश तारेकर दर्शाते हुए 2 विकेट गंवाने के बाद संयमी पारी अपने टीम को दिखाते हुए रन संख्या बनी है इसी 4 रनों की मदद से लगभग 23 लॉस ऑफ 2 विकेट। खतरा बन रहा है
अब यहाँ पर जय माता दी दिगोड़े उरन टीम के सामने आकाश तारेकर की बल्लेबाजी। कप्तान है, जौहर है, जज्बा है, जुनून है, वही दर्शाते हुए वैभव तैयार। हाफ ट्रैकर की बॉल खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में और यहां पर इंतजार करेंगे अंपायर का। यस, मैक्सिमम 8 आकाश तारेकर के बल्ले से ये दूसरा रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 में छक्का। बैट्समैन प्रहार आकाश तारेकर की बल्लेबाजी निखर आ रही है। अब गेंदबाजों को पूरी तरीके से आकाश यहां पर दिखाते हुए कमाल की बल्लेबाजी। व्यक्तिगत नाबाद खेल रहे अकेले आकाश तारेकर की अगर चर्चा करें 22 रनों के ऊपर यह नाबाद बल्लेबाजी। ये फुल टॉस बॉल, कितने चालाक खिलाड़ी है। देखिए फील्डर मिड विकेट का बहुत दूर है, दूसरे के लिए तलाश रहे थे, लेकिन तेजी के साथ फील्डर गेंद के नीचे आते हुए जानते हैं कि वहां पर फील्डर है आकाश। इनके हाथों से रन लेना बहुत मुश्किल होता है। शायद एक ही रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है और इस एक रनों की मदद से लगभग रन संख्या पहुंची है। यहां पर 30 रन, अच्छी स्थिति नजर आती हुई। एक समय रोशन पाटिल लग रहा था कि ये रन आगे थोड़े से मुश्किल होंगे। आकाश तारेकर ने उस पारी को संभाल कर रखा और पूरी तरीके से कमाल का क्रिकेट। रोशन, जब बिजली कड़कती है ना तो बारिश होती है, तब छोटी छोटी चिड़िया पेड़ में छुप जाती है, पर बाज हमेशा बादलों के ऊपर से उड़ता है। इसीलिए जीवन में कभी मौका मिले तो हमेशा बाज बनना, जो खतरों से भी बड़े ऊपर रहने की ताकत रहती है। और यहां पर देखिए आकाश आप बाज बनते हुए अपने टीम के लिए। वैभव राउंड द विकेट से बॉलिंग, शॉर्ट पिच लाइन की बॉल, कैप ढूंढा है जरूर कवर्स के ऊपर से, 1 माउस ओवर द लाइन। साइश मात्रे का बल्ला आग उगलता हुआ 4 रन। प्रीमियर लीग रायगढ़ प्रीमियर लीग रायगढ़ प्रीमियर लीग रायगढ़ प्रीमियर लीग। तो इसी चौकों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया 34 रनों के ऊपर। साइश मात्रे खेल रहे 3 गेंदों का सामना करने के बाद 1 बाउंड्री इनके हाथ में आई है, 5 रन। और आकाश तारेकर 2 छक्कों की मदद से खेल रहे 23 रनों के ऊपर। खुश होंगे अब स्वर्गीय लोकनेता दिवा पाटिल स्टैंड में जो दासई टीम के समर्थक है, पूरी तरीके से उनके चेहरे के ऊपर खुशी का माहौल। कोई खिलाड़ी जब अपना अच्छा परफॉर्मेंस देता है तो उससे खिलाड़ियों को सपोर्ट करने के लिए उसी गांव के दर्शक भी काफी तादाद में नजर आते हैं। तट पर बैठे बैठे तेरे हाथ कहां कुछ आएगा मेरे दोस्त, रत्न मिलेंगे तुझको जब सागर के तह में जाएगा। कुछ न आए हाथ में समझना डुबकी अधूरी है, चाहे कितना मुश्किल हो पर पहला कदम तेरे लिए बहुत जरूरी है। राउंड द विकेट, ये टैप करने की कोशिश, फील्डर दूर है बहुत, 1 रन मुकम्मल होगा। पॉइंट का खिलाड़ी आएगा 38 सर्कल के भीतर, उठाएंगे फील्ड करेंगे, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचते हुए आगे तेजी के साथ 35 रन। वैभव थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में, क्योंकि पहले ओवर में वैभव ने सिर्फ 6 रन दिए थे और 2 बड़ी सफलता। देखिए पावर प्ले में रोशन ओवर करना बहुत कठिन होता है, लेकिन पावर प्ले समाप्त होने के बाद आपकी जो फील्डिंग रेस्ट्रिक्शन हटाई दी जाती है वह आसानी होती है, लेकिन आपके लिए थोड़ी सी दिक्कतें अब पैदा होती हुई। 2 छक्के इस ओवर में अभी तक, माफ कीजिएगा 2 चौके, 1 छक्का अभी तक इस ओवर में आता हुआ। अंतिम गेंद इस ओवर की, यहां पर दूर फेंकी थी शरीर से, फील्डर है पॉइंट में तैनात किया गया, उठाएंगे 1 रन से साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट है। ओवर की हुई समाप्ति, पहले सेशन हाफ सेशन 3 ओवर का खेल हुआ है समाप्त। ड्रिंक्स जाएगी मैदान में। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रॉयल स्पोर्ट्स कलंबोली टीम की रन संख्या है टोटल 36 रन, 12.00 के औसत से ये रन है 2 विकेट के नुकसान पर। तब तक जाएंगी ड्रिंक्स, सुनिए रायगढ़ प्रीमियर लीग सीजन में एक सुमधुर संगीत। मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं। थँक्यू। याच्यानंतर सन्मान केला जाईल मित्रांनो, अशा व्यक्तीचा सन्मान की ज्याने राजकीय क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमी वारसा जपला, दमदार योगदान दिला आणि सातत्याने रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक आगळी वेगळी नियमावली तयार केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन अर्थातच ज्यांना उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष होण्याचं सौभाग्य लाभलं ते रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड यांचा इथे जाहीर सन्मान केला जाईल। अध्यक्ष रायगड प्रीमियर लीग सीझन 3 चे दमदार यशस्वी आयोजक
मंगेश वाकडीकर साहेब, त्याच्यानंतर वहाल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य अमर म्हात्रे साहेब, आणि आम्ही ज्यांना धोनी सातत्याने संबोधतो ते अर्थातच आमचे दमदार यशस्वी पंच सन्मान्य संतोष चौधरी सर, आणि त्यांच्या समवेत संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा या चौघांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात येईल. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष अर्थातच राकेश गायकवाड साहेब यांचा इथे शुभ सन्मान. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया जरूर. हॅलो, राकेश दादा गायकवाड म्हटल्यानंतर अगदी तरुण पिढीला एक दमदार योगदान देणारे हे व्यक्तिमत्व. दादा, आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट उंच भरारी घेतोय, काय सांगाल? रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरे आज आपण इथं जल्लोषात साजरा करतो. याचं खरं म्हणजे योगदान मंगेशदादा वाकडीकर यांनी जे म्हणजे पहिल्यांदा संकल्पना आणली, ही रायगडमध्ये कुणी आजपर्यंत संकल्पना आणली नव्हती. ही मंगेशदादामुळे ते आपल्या रायगडमध्ये संकल्पना आणली आणि रायगडच्या प्लेयरांना प्लॅटफॉर्म मिळाला. हे मंगेशदादांचा आम्ही पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. आणि जे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार सर्व काही ते नियमानुसार हे रायगड टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनच्या नियमानेच सर्व पालन होत आहे. आणि यशस्वी ही रायगड प्रीमियर लीग पार पडताना तिसरे वर्ष असं म्हणजे मंगेशदादांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आज आपण बोलतो का ही रायगड प्रीमियर कुणीही ठेवू, पण मी सांगतो ही रायगड प्रीमियर लीग करताना जो त्यांना त्रास झाला आहे, किती त्रास होतो ते आम्ही जवळून बघतो. प्रत्येकजण बोलतो अरे काय कुणी ठेवील, एवढं मोठं आयोजन करून दाखवा. मी मंगेशदादांना पुन्हा म्हणजे मनाच्या अंतकरणातून बोलतो, धन्यवाद देतो का त्यांनी जो एवढं मोठं जो आज शिरडोन गावाचं नाव आणि त्यांचा गावाचं नाव म्हणजे आणि अचानक मित्रमंडळाचं नाव एवढं मोठं उंचावर नेलेलं आहे का त्यांना आज कुठे रायगडमध्ये गेले तरी पण त्यांची जी ओळख झाली ती रायगड प्रीमियर लीगमुळे झालेली आहे. आणि प्रत्येकजण बोलतो काय जेव्हा आयोजन करतो त्याला कळतो काय आयोजन काय असतो. बोलणारे किती बोलतात अरे काय तो काय आयोजन आहे, काय करतात, कसं ते आम्हाला माहिती आहे. किती योगदान आज किती ते खर्च लागतो, काय लागतो ते आम्ही बघितलं आहे. आणि मंगेशदादांना मी म्हणजे जे कोणी बोलतात की नेहमी मंगेशदादाच का किंवा का, कारण ते का म्हणजे त्यांनी संकल्पना नसते आणली तर आज ही रायगड प्रीमियर लीग इथे बघायला नसती मिळाली आपल्याला. आणि हे संकल्पनेमुळं आज आपल्याला इथं रायगड प्रीमियर लीग बघायला मिळतोय. आपले रायगडचे प्लेयर, स्टार प्लेयर खेळाडू खेळतात, इथे मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्यांना. हे मंगेशदादा मुले मिळालेला आहे. म्हणून मंगेशदादांना हा त्यांचा म्हणजे आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे आणि राहणार आहे. आणि एक शेवटचा प्रश्न राकेश गायकवाड साहेब, ज्या पद्धतीने म्हणतात ना पडद्यामागचा हिरो, जो राजकारणामध्ये कुठलाही पद नसताना आज या गावामध्ये अनेक विकास कामं जी गोरगरीब महिला कुटुंब वगैरे असेल त्यांना त्यांच्या माध्यमातून शेगडी गॅस सिलेंडर देण्यात आलं. आज व्यायामशाळेसाठी 7 लाख त्यांच्या मार्गदर्शन म्हणजे त्यांनी जी मेहनत घेतली की आपल्या गावासाठी काय करायचं, 2 स्टँड ते तुम्हाला मोठे मोठे पाहायला मिळत आहेत, काय म्हणाल? त्याच्यानंतर जल योजना देखील त्यांच्या माध्यमातून 3 कोटीची आली, त्याच्याबद्दल काय सांगाल? की ज्या पद्धतीने पद नसताना देखील एखादा हे कार्य करणं खूप अवघड असतं, परंतु पडद्यामागचा हिरो, काय सांगाल? आज म्हणजे मंगेशदादा एक शेतकरी कामगार पक्षाचे कणखर नेतृत्व करणारे नेते होते पण काही कारणास्तव त्यांना त्या पक्षाचे काही योगदान मिळालं नाही. आणि काही म्हणत होते का एक माल यातून मनी गेला तो माल ओवाची राहत नाही, पण माल ती अपूर्णच राहिली. आणि ते त्यांनी करून दाखवलं. या जे शिरडोन गावामध्ये का पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून दाखवला. कारण कित्येक वर्ष आम्ही बघतो इथे शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असताना फक्त एकच मंगेशदादा बाजूला झाले, पण तिथे त्यांनी करून दाखवलं. आणि त्यांच्या मागे महेश शेठ बालदी साहेब आमदार, आमचे दमदार, त्यांचा पूर्ण त्यांच्या पाठीसोबत गंभीरपणे पाठिंबा आहे त्यांना. आणि त्यांना कुठल्याही कशाची कमी पडू देणार नाही. त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी त्यांनी सांगितलेलं आहे की इथे किती 10 कोटीची नाही 15 कोटीची काय निधी लागेल ते आम्ही संपूर्ण करण्यात तयार असतो.
धन्यवाद. हे होते राकेश दादा गायकवाड ज्यांचं मनोगत तुम्ही ऐकलं. थँक्यू. मान्यवरांचे खूप खूप आभार. असं नसतं व्हावे. आपण एक चांगली मॅच पुन्हा एकदा तुम्हाला भेटीसाठी येईल आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील रोशन पाटील तारा यांच्याकडे. येस, थँक्यू प्रवीण आणि धन्यवाद राकेश दादा गायकवाड. अगदी प्रत्येकाच्या मनातली गोष्ट तुम्ही आज व्यासपीठावरती बोलून दाखवली. खरं तर असं म्हटलं संतांनी, या गोष्टी करण्यासाठी खरं तर एड्या गावाचं कामं नाही, तर जातीवंतच हवा. आणि ज्या पद्धतीने मंगेशी वाकडीकर आणि त्याच्या सर्व सहकार्यांची मेहनत घेतली आहे, अप्रतिम लाजवाब आयोजन तुम्ही पाहताय रायगड जिल्ह्याचं. महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा. ऑन साईडमध्ये फटका एक्झिक्यूट केला साईश मात्रे. खरं तर साईशचं कौतुक करावं लागेल, ज्यामध्ये तो फटकेबाजी करतोय. फिल्डिंग नुसार फटके आपण पाहिला मगाशी मिडऑफमध्ये अगदी सर्कलमध्ये प्लेअर उभा होता, त्याच्या डोक्यावरून एक फटका त्याने खेळला आणि चौका आला. तर त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल घेतली आहे. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 2 गडी बाद 48 ही धावसंख्या स्कोअर कार्डवरती तुम्हाला लागताना पाहायला मिळेल. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड. चौथ्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना रॉयल कळंबोली टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आहे 2 गडी बाद 48. पर षटकामागे पर ओव्हरमध्ये 12.00 सरासरीनं हा संघ पुढे चाललाय. एकंदरीत आपण जर का विचार केला तर ही सरासरी अखेरच्या षटकापर्यंत कायम राहिली तर किमान 70 ते 75 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर का पाहिलं ही जोडी अगदी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जर का त्यांनी आक्रमक पद्धतीने बॅटिंग केली तर आणखीन मोठं टार्गेट तुम्हाला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळेल. आणि खरं तर या ठिकाणी जय माता दी दिगोडे या संघात देखील कमबॅक करावा लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी या क्षणाला करावी लागेल. बॉलिंग मार्कमध्ये केतन मेहर, सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाकडून सातत्याने प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट समोर असेल फलंदाज साईश मात्रे. अखेरची 12 चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधील. बॉलिंग मार्कमध्ये केतन तयार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी सफल झाला होता हा खेळाडू. थोडा मागे गेला होता आणि त्यानंतर मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क जुळलेला नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला या इनिंगमधला इथे पाहायला मिळाला. 48 धावा स्कोअर कार्डमध्ये. चांगलं आउटफील्ड, खूप चांगलं वातावरण. बॅकफुटला गेले टॅपिंग क्रिकेट. यावेळेस कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका. बॉल डीपमध्ये चालला. त्या ठिकाणी आकाश पाटील मागच्या सामन्याचा हिरो. खरं तर खूप मोठी इनिंग साकारली. 44 धावा त्याने बॅटिंग करत असताना केला. एक गडी बाद देखील केला आणि हा खेळाडू ठरला आता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि तदनंतर मात्र आता या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो मात्र पोहोचेल टॉप 16. खरं तर सुपर 16 मध्ये दाखल होईल. यानंतरचा होणारा सामना असेल MD वॉरियर्स विपक्ष संघ असेल खरं तर बामण डोंगरी. दोन्ही कॅप्टन किरण पवार आणि पंकज जाधव यांना देखील आम्ही रिक्वेस्ट करतोय पहिलं सत्र जसं संपेल आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आकाश तारेकर स्ट्रायकिंग एंडला. एकाच गावातील 2 खेळाडू. बॉलिंग मार्कमध्ये केतन मेहर. मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑफ रिझनकडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी मयूर पाटील चेंडूला उचलणार फेकणार. दरम्यान आली फक्त ती म्हणजे सिंगल आणि सिंगलच असेल. या बॉलवरती धावसंख्येत वाढ. धावा स्कोअर कार्डवरती लागताना पाहायला मिळतील त्या म्हणजे 50. अर्धशतक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना रॉयल कळंबोली या टीमचं. खूप चांगली बॅटिंग. पहिल्याच मॅचमध्ये जवळजवळ 84 धावा या टीमनं केल्या होत्या किरण पवारच्या टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे किरण पवार आणि पंकज जाधव आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. खूप चांगली स्पर्धा. नेत्रदीपक असं आयोजन तुम्ही पाहता रायगड प्रीमियर लीगचं. राऊंड विकेट. बॉलला तुम्ही पाहता कट केला. ऑब्रेक पद्धत चेंडू होता. खरं तर डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी हा वेगळा पद्धत चेंडू तुम्ही पाहिला. आणखीन एक डॉट बॉल पूर्णपणे यावेळेस तुम्ही पाहता खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळालं केतन मेहरच्या माध्यमातून. साईजसाठी मात्र अगदी चांगले बॉल त्यांनी फेकले. बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ रिझनकडे चालला. केतन मेहरचं कौतुक करावं तेवढं कमी. टाळ्यांचा गजर होतो त्याच्यासाठी. मोठ्या संख्येने आपण पाहताय जय माता दी दिगोड टीमचे समर्थक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबरीने गेले कित्येक वर्ष एक वेगळी दहशत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या संघाची राहिली तो संघ आहे रॉयल कळंबोली. अप्रतिम मॅच. दोन्ही संघांमध्ये मात्र ही मोठी लढत तुम्ही पाहता. एका बाजूने स्वतः कॅप्टन आकाश तारेकर तर दुसऱ्या बाजूने असेल प्रथमेश मात्रे. ओव्हर द विकेट
केतनचा बॉल अगदी स्लोवर पद्धतीचा टाकला, धीम्या गतीने फेकला होता. आकाश तारेकर पहिली रन्स अतिशय वेगाने घेतली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो, धोका इथे निर्माण होईल आणि यावेळेस मात्र परतावा लागेल रन आऊटच्या स्वरूपात. वाईट+1 अशा 2 धावा आणि रनआउटचा विकेट देखील या एका क्षणाला या बॉलवरती पाहायला मिळाला. खेळाडू बाद झाला साईश म्हात्रे. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. वाईट+1 आणि त्यानंतर मात्र रनआउटची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संतोष मदने, कळंबोई कॉलनीमधला हा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील मधल्या फळीमध्ये येऊन अतिशय आक्रमकता आणि विस्फोटक बॅटिंग आपण त्याची पाहिली. मोठमोठ्या फटक्यांचे आविष्कार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता तीच अपेक्षा खरं तर असेल रॉयल कळंबोई या टीमला. या सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट खरं तर सेट करावं लागेल बॅटिंग करत असताना आकाश तारेकर आणि कंपनीला. आणि एका बाजूने मात्र कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न आता प्रथमेश म्हात्रे याच्या संघाला करावा लागेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अनेक जण मात्र या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भरपूर जण घर बसल्या देखील लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता. ऑन साइड मध्ये बॉलला भिडकावलाय, बॉल मात्र चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा जबरदस्त षटकार. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे चौकार छटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. 59 धावा स्कोर कार्डमध्ये लागताना पाहायला मिळतील. खरं तर 5 षटकं संपली आणि 59 धावा स्वतः आकाश तारेकर संघनायक म्हणून संघासाठी एक वेगळी भूमिका साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये येणाऱ्या धावा निर्णायक ठरतील. खरं तर पुढच्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना रॉयल कळंबोई टीमला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न आता करावा लागेल. जय माता दिगोरे टीमला चांगली गोलंदाजी आणि बॉलिंग मार्कवरती आलाय मागच्या सामन्याचा हिरो, सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा आकाश पाटील. उरण परिसरामध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र भरपूर चांगली कामगिरी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केली आहे. आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळतील. कॅप्टन किरण पवार आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. पंकज जाधव या ठिकाणी त्यांची प्लेइंग 11 लिस्ट मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आकाश पाटील समोर असेल संतोष मदने आणि मागच्याच बॉलवरती आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आकाश तारेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आकाश तयार, ओव्हर द विकेट. संतोष मदनेसाठी मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहताय झेल पकडला गेला आणि तदनंतर मात्र आणखीन एक धक्का बसला रॉयल कळंबोई टीमला. खेळाडू बाद झालाय संतोष मदने. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. पहिल्या बॉलवरती स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडला आकाश पाटील या खेळाडूने आणि आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये ॲड होईल. खरं तर या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी रेनॉल्ड क्विड ही 4 व्हीलर कार आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी बाईक आहेत. धावफलकावरती आहेत 59. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि खरं तर या आयोजन कमिटीकडून सूचना आली आहे प्रत्येक रनसाठी 1 गुण असेल आणि एका विकेटसाठी 5 गुण हे ग्राह्य धरले जातील. ओव्हर द विकेट, मोठा फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये. आकाशला हवी स्ट्राईक, जर झेल पकडला तर आकाश पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबेल आणि तदनंतर मात्र आणखीन एक विकेट आकाशला मिळतो, आणखीन एक ब्रेक थ्रू.
चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल. प्रभात आंबोरे या फलंदाजाला. साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन सगळ्यांनी साकार केलं लागेल प्रेमियमचं भव्य आयोजन. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं भव्य आयोजन असं नियोजन केलं अचानक मित्र मंडळानं. पहिल्या पूर्वार्धातील फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आकाश तारेकर अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि एका बाजूने विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. आकाश पाटील हा गोलंदाज सलग 2 विकेट पहिल्या 2 बॉलवर त्यांनी मिळवून दिले आपल्या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मंगेश कडू स्ट्रायकिंग एंडवरती विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. आकाश पाटील हा गोलंदाज. 59 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 12 चेंडू 32 या धावसंख्येवरती खेळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघनायक आकाश तारेकर. खरं तर भरपूर काळ शांत राहिला. या षटकामध्ये त्याला हवी आहे स्ट्राईक आणि या षटकातील जेवढं जास्त बॉल तो फेस करेल तेवढं चांगलं योगदान खरं तर रॉयल कंबोली टीमसाठी राहिली. या 3 मात्र शंका नसणार आहे. बॉलिंग मार्कमध्ये आकाश तयार. राऊंड राईट अप राऊंड विकेट समोर असेल खरं तर मंगेश कडू. डावकुरे हाताचा फलंदाज आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आकाश पाटील. मोठा फटका. विकेट हॅट्रिकची संधी आली होती. बघूया बॉल खाली क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र सेफ लँडिंग झालाय आणि त्यानंतर मात्र फक्त सिंगल घेतली आहे आकाश तारेकर या फलंदाजाने. अतिशय चांगली बॉलिंग तुम्ही पाहता या ठिकाणी आकाश पाटीलच्या माध्यमातून. फक्त 3 चेंडूमध्ये 1 रन्स खर्च केले. 2 विकेट आपल्या टीमला त्याने आतापर्यंत मिळवून दिलेत आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. आकाश तारेकर हा खेळाडू होता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. खरं तर भरपूर अपेक्षा असतील त्याच्या टीमला त्याच्या समर्थकांना या खेळाडूच्या माध्यमातून. या 3 बॉलमध्ये मोठमोठे फटके त्याला खेळावे लागतील तेव्हाच एक मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. 60 डावा धाव फलकावरती आहेत आकाश तारेकर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहता आकाश पाटील. कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. ज्या पद्धतीने तो आता गोलंदाजी करतोय ज्या पद्धतीने त्याने पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग केली आहे लाजवाब. 100% कमिटमेंट आणि आपल्या संघासाठी अष्टपैलू भूमिका साकारत असताना आकाश पाटील हा विंदनेचा खेळाडू. जय माता दी दिगोडे या संघाकडून. आकाश तारेकरसाठी हा बॉल आणखीन एक चांगला फटका. खरं तर मिस टाइम होता परंतु डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. आकाशनं पहिली सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर मात्र 2 धावा देखील कंप्लीट. एका अक्षराला असं वाटलं तर आउटफील्ड फास्ट आहे बॉल निघून जाईल खरं तर डीपमध्ये अगदी सीमारेषा लगत. त्यानंतर मात्र आकाशने 2 धावा घ्यायचा प्रयत्न केला. रायगड ठाणा जी मॅच झाली अंधाऱ्या रात्रीमध्ये खरं तर संध्याकाळी ज्या पद्धतीने फटका खेळला होता तसा फटका आपण पाहिला तो विनिंग शॉट राहिला होता आकाशचा आणि भरपूर चांगली प्रशंसा त्याने मिळवली होती सर्व प्रेक्षकांची. शेवटचे 2 बॉल बाकी असतील पहिल्या इनिंगमधील. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 62. मोठा फटका इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल फटका. बॉल मात्र चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार षटकार. सारा हाय साथीला आयोजक मंगेश वाकडीकर. राकेश गायकवाडची साथ घेऊन आयोजन करताना लई सुंदर. आकाश तारेकर बायकर ज्ञान बॅट्समन 1 नंबरी. 68 रन्स तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती. 68 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर हा खेळाडू वैयक्तिक त्याचा आपण उल्लेख केला तर आतापर्यंत 40 धावा 14 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. संघनायक कसा असावा आणि संघनायकाचा खेळ कसा असावा याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे या आकाश तारेकरची या सामन्यातील इनिंग लाजवाब परफॉर्मन्स. शेवटचा बॉल असेल आय थिंक या षटकातला आकाश पाटील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोदून काढला बॉलला. स्ट्रेट टू द बॉलर खेळलेत. मयूर पाटील आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल काय. 2 धावा घेण्याचा मानस होता. पहिल्या क्षणाला असं वाटलं होतं मयूरकडून ही चूक होणार नाही परंतु क्रिकेटचा खेळ कधी कोणत्याही चांगल्या खेळाडूकडून चूक होऊ शकतं. झेल सुटली त्यानंतर मात्र आली सिंगल. पहिला डाव इथे समाप्त होत आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रॉयल कंबोली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती म्हणजे 69. 6 गडी बाद 69 ही धावसंख्या. आपण पुन्हा एकदा जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. 2 कॅप्टन किरण पवार पंकज जाधव असतील आणि आमचे समालोचक काका म्हात्रे सर यांच्याकडे आपण जाऊया.
धन्यवाद रोशन पाटील. या ठिकाणी आपण पाहिलं 69 धावा धावपल करायला आहेत. सन्माननीय राकेशजी गायकवाड सरांच्या शुभहस्ते ते नाणेफेक संपन्न होईल. खरं तर MD वॉरियर्स आणि जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी यांच्यासमोर फार मोठं लक्ष आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल त्याला निश्चित पुढे संधी असेल. तर राकेशजी गायकवाड सरांच्या शुभहस्ते या ठिकाणी ही नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थातच MD वॉरियर्स अलिबाग संघाकडे केले. अलिबाग संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पंकज माझ्यासोबत आहेत. पंकज, खरं तर पहिला सामना जो खरं तर धावसंख्या धावपलकर जास्त आली नव्हती, गोलंदाजांनी तितकीच चांगली कामगिरी केली होती, क्षेत्ररक्षण देखील तितकं खराब झालं. परंतु आता मात्र प्रश्न मोठा या ठिकाणी येतो आहे की जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी किरण पवार यांचा संघ तुमच्यासमोर आहे. तर कशा प्रकारची स्ट्रॅटेजी या ठिकाणी असेल? पहिल्या मॅचला बॅटिंग झाली आमच्या खराब, लीगला चालतं आहे. एक मोठा संघ आहे आता समोर, आम्ही कमीत कमी धावा त्यांना देण्याचा प्रयत्न करू. पण हा सामना जो जिंकेल त्याला खरं तर पुढची संधी या ठिकाणी प्राप्त मिळेल. तर त्यामुळे निश्चितच टीम चेंजेस झाले असतील. तर असे कोणते खेळाडू 3 ज्या या ठिकाणी त्यामध्ये चेंजेस केले असतील? आता आम्ही पवन कोंडाजीला वगैरे इन टीम केलेलं आहे. 2 नवीन प्लेयर ॲड केले आहेत आम्ही कंपल्सरी असल्यामुळे. तर जास्त वेळ घेत नाही पंकज, तुम्हाला शुभेच्छा. कारण पवन कोंडाजी जो कालच्या अलिबागच्या स्पर्धेमध्ये एक मालिकावीर म्हणून पारितोषिक त्याला मिळालं होतं, तर त्याच्याकडून ते खूप अपेक्षा आहे. यानंतर आपण लगेच वळूया सत्कार समारंभाकडे. आणि या ठिकाणी सन्माननीय 5G टेलिकॉम मोबाईल शॉपचे ओनर पांडुरंगजी आंबरे सर या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये जिथे तुम्हाला इथे सन्मानित केलं जाईल. हॅलो. MD वॉरियर्स टीमचे बिग सपोर्टर प्रशांतजी नाईक अलिबाग यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. तर इथे सत्कार केला जाईल. सन्माननीय राकेशजी गायकवाड सर या ठिकाणी आहेत, मंगेशदादा वाकडेकर सर या ठिकाणी आहेत. आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र 5G टेलिकॉम मोबाईल शॉपचे ओनर पांडुरंगजी आंबरे सर यांचं इथे स्वागत केलं जाते. इथे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हातून आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर सन्माननीय राजेशजी मुकादम सर यांनाही इथे आपण सन्मानित करणार आहोत. राजेशजी मुकादम सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये इथे समालोचन कक्षा अतिथी कक्षामधून यायचं आहे. आपण नाणेफेक कक्षामध्ये जे आपला अमूल्य वेळ दौडून या ठिकाणी आले त्यांचं देखील इथे स्वागत अर्थातच केलं जाईल. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे अमरदादा म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर संतोषजी कासकर सर यांचं इथे स्वागत केलं जाईल. संतोषजी कासकर यांना विनंती आहे की आपण यायचं आहे आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि पुढचे स्वागत मूर्ती आहेत सन्माननीय सचिन जी कुरंगळे यांनाही विनंती आहे. पोटीप्लस निश्चितच चांगले खेळाडू सचिन दादा कुरंगळे यांना इथे सन्मानित केलं जाईल. एक लेजंड खेळाडू 40+ सचिन कुरंगळे यांना इथे सन्मानित केलं जाते. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत ही हिंदू संस्कृती आणि अर्थात मंगेशदादा वाकडेकर सर यांच्या माध्यमातून हे चांगलं योगदान इथे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि त्यानंतर सन्माननीय अलिबागहून खास या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे प्रशांत दादा नाईक सर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. मी विनंती करेन की त्यांनी यायचं आहे. माजी नगराध्यक्ष अलिबाग शहर प्रशांतजी नाईक सर यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. तर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इथे सन्मानित केले जाईल. सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन. आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली. तर पुन्हा एकदा
या ठिकाणी या खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत आणि सामन्याची सुरुवात पुन्हा एकदा तारेचा एक जबरदस्त आवाज अर्थात रोशन पाटील यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. धन्यवाद काका सर. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 70 रनचं टार्गेट खरं तर उभारलंय जय माता दी दिगोडे संघासमोर. रॉयल कमोर या टीमने चांगली बॅटिंग आकाश तारेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खास करून जय माता दी दिगोडे या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक हिंद केसरी वजीर बादल वजीर आणि महाराज बैलाचे मालक वैभव शेठ पाटील आणि आनंद शेठ तारेकर यांच्याकडून देखील या ठिकाणी जय माता दी दिगोडे आणि त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 70 धाबा अगदी माफक आव्हान आहे असंच म्हणावं लागेल, कारण या मैदानाचा आपण विचार केला पहिल्याच डावामध्ये पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 84 धावा केल्या होत्या आकाश तारेकरच्या टीमने आणि त्यानंतर 85 धावांचा पाठलाग करत असताना अगदी एका रन्सनं मागं राहिला होता किरण पवारचा संघ. त्यामुळे विकेट फलंदाजांना देखील साथ देते आणि तेवढीच चांगली जर का इथे गोलंदाजी केली तर गोलंदाज देखील तेवढा चांगला बेनिफिट या विकेटवरती मिळतोय. साईश तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल स्वतः संघनायक प्रथमेश. पहिला बॉल फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवरती डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी आलाय षटकार. वासुदेव बळवंत फडक्यांचा अक्षराचा इतिहास शिरढोण गावाचा. क्रीडा प्रेमींची आलोट गर्दी सजलंय कातवीर मैदान. क्रीडा प्रेमीची आलोट गर्दी. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने एक मोठी कॅप्टन इनिंग आपण पाहिली आकाश तारेकरची, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता प्रथमेश सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार. त्यानंतर पुढचा बॉल आतली कडा घेतली होती, अगदी विकेट किपरच्या दिशेने बॉल निघाला होता. चांगलं कमबॅक साईच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात, परंतु उरण तालुक्याला हे खेळाडू दोन्ही बिलॉंग करतात आणि चांगलं योगदान नेहमी सातत्याने या खेळाडूचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलं. एक खेळाडू आपण जर का पाहिला साईश स्वतः जासई गावाला बिलॉंग करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता फुंडे गावचा प्रथमेश मात्रे. ओव्हर द विकेट साईश तयार. यावेळेस देखील खेचून बॉलला मारलाय मिड विकेटच्या दिशेमध्ये. अगदी चांगलं शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार चौकार. क्रिकेटचा चेहरा ही लीग झाली नवनवीन खेळाडूंना संधी ही आली. चौकार षटकारांची आतिषबाजी झाली बघा बॅटीतून. चौकार षटकाराची आतिषबाजी झाली बघा बॅटीतून. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं. चांगली बॅटिंग टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी मी देखील सज्ज आहे हे मात्र दाखवून दिलं प्रथमेशनं या 2 मोठ्या फटक्यांमध्ये. ज्या पद्धतीनं आकाश मैदानामध्ये आला, शेवटच्या क्षणापर्यंत खेळपडती उभा राहिला आणि एक मोठी इनिंग त्याने आपल्या संघासाठी साकारली, तशी इनिंग साकारतो मैदानामध्ये खरं तर प्रथमेश मात्रे. 10 धावा वैयक्तिक त्याच्या धावसंख्येवर त्याच्या नावावरती राहिली आणि टीमची धावसंख्या देखील आपण 10 पाहत आहे स्कोर कार्डवरती. 11.66 ही सरासरी अखेरच्या षटकापर्यंत राखायची आहे जय माता दी दिगोडे टीमला. आणि दुसऱ्या बाजूने मात्र या धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल रॉयल कळंबोली या टीमला. चांगला सामना हाय व्होल्टेज मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवताय. त्यानंतर तुम्ही पाहताय लुझर विपक्ष लुझर म्हणजे एका बाजूने असेल जीवदानी स्पोर्ट्स उल्वेनोट बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूने असेल MD वॉरियर्स. या 2 टीममध्ये मोठी लढत तुम्हाला यानंतरच्या सामन्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. आज देखील तुम्ही पाहता सर्व दिग्गज खेळाडू संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी देखील अनेक चांगले खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. चांगली संकल्पना मंगेशजी वाकडीकर यांची खरं तर RPL रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दूरदृष्टी असणारे खरं तर हे व्यक्तिमत्व मंगेशजी वाकडीकर आणि क्रिकेटमध्ये नेहमी एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतो बॉलला आणि त्यानंतर मात्र साईश मात्रेने प्रत्युत्तर दिलंय. प्रथमेश मात्रे या खेळाडूला पहिला धक्का बसतो कॅप्टनच्या स्वरूपात. जय माता दी दिगोडे टीमला खेळाडू बाद झाला प्रथमेश मात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. मंडळानं घेतलंय परिश्रम. शिरढोण गावाच्या लोकांनी दिलं हो प्रोत्साहन. दिसयो सोन्याचं उगवला फडक्यांच्या जयंती निमित्तानं. दिसयो सोन्याचा उगवला फडक्यांच्या जयंती निमित्तानं. भव्य आयोजन असं नियोजन केलं अचानक मित्र मंडळानं.
भव्य आयोजन असं नियोजन केलं अचानक मित्र मंडळानं. मिस टायमिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला प्रथमेशचा आणि त्यानंतर हा विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना रॉयल कळंबोळी टीमला साईशनं मात्र कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. तिसऱ्या क्रमांकावरती मागच्या सामन्याचा हिरो सामनावीर आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 1 गडी बाद 10 धावा. अजूनही 60 रन्सची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या जय माता दी दिगोडे टीमला. बिग बॅटल खरं तर अतिशय निर्णायक सामना असेल, कारण इथून जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 16मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्त्वाची असेल. लीग मॅचमध्ये मी मगाशी उल्लेख केला, पहिले सामने जर तुम्ही जिंकला तर नक्कीच तुमचा प्रवास सुखकर होईल. ज्या पद्धतीने आपण पाहिला खरं तर मागच्या मॅचवर सामन्यामध्ये दोन्ही संघ विजयी झाले होते. त्यानंतर आता एकमेकांसमोर आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळत असताना अतिशय निर्णायक सामना. इथून जो लुझर असेल त्याला आणखीन एक संधी मिळेल. लुझर विपक्ष लुझरमध्ये जो पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. यावेळेस वेगवान बॉल होता, लवकर लाईन ओळखली पंचांनी. अगदी उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा जय माता दी दिगोडे संघाला. 11 धावा धावफलकावरती 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या तुम्ही पाहता. पहिलं षटक साईसचं प्रगतीपथावरती असताना नॉनस्टॉप इंग्लंडला स्वतः मयूर पाटील अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. या डावामध्ये मोठा फटका. यावेळेस आकाश पाटीलनं मात्र इथे सातत्य टिकवलंय. पहिल्या इनिंगमध्ये 44 धावा आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आणखीन एक मोठा फटका. 6 धावा त्याच्या स्कोर कार्डमध्ये लागताना पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. दोन्ही इनिंगमध्ये खरं तर आकाश पाटील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. आक्रमकता, विस्फोटकता त्याच्या या संपूर्ण इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चांगली फटकेबाजी, चांगल्या फटक्यांचे आविष्कार त्याच्या खरं तर या इनिंगमध्ये आपण पाहिले. आकाशच्या बॅटमधून हा षटकाराला एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आहेत, त्या म्हणजे 1 गडी बाद 17 धावा. 70 रनचं टार्गेट, आता बंद 17 धावा स्कोर कार्डमध्ये, 53 रनची गरज. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता आणि इथे मात्र तुम्ही पाहत आहे कशाही प्रकारची धाव येत नाही आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळलेला नाही आहे. शेवटचा बॉल निर्धाव फेकण्यामध्ये साईसला यश मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेले 1 गडी बाद 17 धावा. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. याच मैदानावरती खरं तर येत्या 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान टार्गेट चषक 2022 प्रथम क्रमांक 55,000 रुपये आणि आकर्षक चषक असेल. द्वितीय क्रमांक असेल 25,000. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 12,500 12,500 अशी एक मोठी स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॉलर आणि बॅटर यांच्यासाठी ब्रँडेड शूज दिले जातील. आपण अक्षय वाकडीकर, पवन मुकादम आणि मयूर भोपी यांच्याशी संपर्क साधू शकता. खूप चांगली स्पर्धा, अनेक मोठमोठ्या स्पर्धा खरं तर या मैदानावरती आपण सातत्याने होताना पाहत आहे. ही खरं तर सुरुवात आहे आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात. नागेश खंडागले, अप्रतिम टायमिंग. मयूर पाटील, छोटा पॅक बडा धमाका. फक्त दिशा दिली बॉलला, पेसचा वापर केला. बॉल मात्र गोळीच्या वेगानं चाललाय, सीमा पार चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. खूप चांगला फटका. खरं तर या स्पर्धेमधल्या या पहिल्या 4 धावा असतील मयूरच्या बॅटमधून. कारण मागच्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येत बाद झाला होता. नागेश खंडागे पुन्हा एकदा तयार, खोला टाकल्या, बॉल बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला थांबवलंय. खरं तर आता अशा क्षणाला मात्र बॉलला थांबवणं अतिशय अवघड असतं, परंतु इथे नागेश खंडागलेनं खूप चांगला प्रयत्न केला आणि कोणती धाव नाही आहे. यॉर्करचा प्रयत्न केला, त्याला मात्र मोठा फटका खेळायचा होता मयूर पाटीलला.
तदनंतर मात्र बॅक टू बॉलर हा फटका, कोणती धाव नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली असेल, 1 गडी बाद 21 धावा. अजूनही आपण या पाहिलं तर या सामन्यामध्ये 49 रनची गरज आहे ती विजयासाठी जय माता दिगोरे टीमला. क्रॉस बॅटेड फटका, खरं तर फेवरेट झोनमध्ये खेळायचा होता, स्लॉक स्वीप करायचा होता बॉलला मयूर पाटील या खेळाडूला. इथे मात्र आली सिंगल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेला, चेंडू उचलणार फेकणार दरम्यान आली सिंगल. बॅटिंग करत असताना मयूर पाटीलच्या बॅटमधून जय माता दी दिगोडे टीमला 22 धावा धावफलकावधी. आकाश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आला, ज्याच्या बॅटमधून आज धावसंख्या आपण पाहिली अतिशय चांगल्या पद्धतीने फुलताना पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, आग ओकणारी फलंदाजी त्याची आपण पाहिली पहिल्या डावामध्ये, आणि त्यानंतर आतापर्यंत त्याने या सामन्यामध्ये देखील चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं. 1 षटकारच्या मदतीनं तो खरं तर 6 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 चेंडू त्याने फेस केले, 300च्या स्ट्राईक रेटनं मात्र आतापर्यंत 6 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. नागेश तयार, आकाशसाठी भरपूर चांगला बॉल, कौतुक करावं तेवढं कमी. कौतुकास्पद गोलंदाजी या ठिकाणी नागेश खंडागेच्या माध्यमातून होत असताना उसारली गावाचा हा खेळाडू, उसारली टीमचा हा खेळाडू. यावेळेस पनवेल तालुक्यामधून भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु आता जिल्हा लेवलला रायगड प्रीमियर लीगमध्ये रॉयल कळंबो या संघाकडून मात्र चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी डॉट बॉल, जास्तीत जास्त डॉट बॉल फेकायचा प्रयत्न असेल नागेशचा. स्ट्राईक एंडमध्ये पुन्हा एकदा आकाश. खरं तर आकाशचा बॅटचा फ्लो तुम्ही पाहताय, वेगवान फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू, आणि त्याच्या बॅटमधून मात्र पुन्हा एकदा चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू 1 नंबर. हे चौकार छटकार मारी. भरपूर चांगली बॅटिंग खरं तर या आजच्या दिवसामध्ये आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नागेशच्या अगेन्स्ट हल्ला बॉल, आणि इथे आता आला हा चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहताय आकाशकडून. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 26. अजूनही या विजयासाठी 44 रनची गरज. परफेक्ट यॉर्कर, लाजवाब बॉल. खरं तर शेवट गोड केला या षटकामध्ये नागेश खंडागले या गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे. 1 गडी बाद 26 धावा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. RPL सीझन 3 खरं तर या स्पर्धेचा आनंद आपण पाहिला. काकासर रायगडच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रेक्षक घेत आहेत, किंबहुना महाराष्ट्रातून देखील, आपल्या देशाच्या बाहेरून देखील जे आपले रायगडवासीय बाहेर वास्तव्य आहेत ते देखील या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खालापूरवरून अवधूत भगत यांच्याकडून देखील रॉयल कळंबोली आणि संपूर्ण या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. येणारी बॉल असेल 24 आणि विजयासाठी आता 44 धावांची गरज. 11.00ची सरासरी राखायची. नागेश खंडागलेचं हे षटक निर्णायक ठरलं, कारण या षटकामध्ये नागेशने फक्त 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये साईशने 17 धावा खर्च केल्या होत्या, आणि तदनंतर पुन्हा एकदा साईशवरती विश्वास दाखवला आकाश तारेकर या संघ नायकाने. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. साईशचा पुढचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. मयूर पाटीलचा तडाखा, बॉल मात्र चाललाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू 1 नंबर. हे चौकार छटकार मारी की छान क्रिकेटच्या मैदानावर. हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. बॅकफुटला जाऊन खरं तर हा फटका खेळला, आणि ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग देखील भरपूर चांगलं होतं, आणि इथे हा षटकार आला मयूर पाटीलच्या बॅटमधून बॅटिंग करणाऱ्या संघाला. येणारे 23 बॉल, आणि आता विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 38 धावा. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग. डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉल मात्र या ठिकाणी सेफ लँडिंग होतं. दरम्यानच्या कामामध्ये सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी वेगानं पूर्ण करत असताना हे दोन्ही खेळाडू. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आकाश पाटील आणि मयूर पाटील. चांगला ताळमेळ खरं तर या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला.
2 धाबा या बॉलवरती आलेल्या आहेत. आता येणारे बॉल असतील 22 आणि विजयासाठी 36 रनची गरज आहे. 22 चेंडू आणि 36 धाबा. विकेटची गरज आहे खरं तर रॉयल कंबोली टीमला. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील. साईश मात्रे या गोलंदाजाला टॅपिंग क्रिकेट ऑन साईडमध्ये ऑन ड्राईव्ह केला बॉलला. पहिली रन्स पूर्ण केली. डीपमधला फिल्डर बॉल खाली येतोय. बॉल उचलणार फेकणार दरम्यान आली आहे सिंगल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात खरं तर मयूर पाटील या फलंदाजाने. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 35 धावा. 70चं टार्गेट जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण झाला या टीमचा. अजूनही 21 चेंडूमध्ये 35 रनची गरज आहे. इनसाइड आउट खोदून काढला बॉलला. पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चला डीप बॅकवर्ड पंच्या दिशेमध्ये. पहिली रन्स पूर्ण झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट. खरं तर टाळ्यांचा गजर होतोय आकाशसाठी मयूरसाठी आणि का होऊ नये. जबरदस्त कामगिरी चांगली भागीदारी. कॅप्टन बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी काय असते ती त्याने मात्र स्वीकारली आहे. अतिशय चांगली इनिंग दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी साकारत असताना धावसंख्या धावफलकावरती आहे 1 गडी बाद 37 धावा. 20 बॉलमध्ये आता 33 रनची गरज आहे. 20 बॉल 33 रन हे टार्गेट हे समीकरण. बॅकफुटला गेले बॉलला पुल करायचा होता. मिस टायमिंग. आकाशच्या पारीचा अंत. साईशला मिळालं यश. खेळाडू बाद झालाय आकाश पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. अचानक मित्र मंडळ करतो साऱ्यांचा आदर. हे वासुदेवा बलवंत फडके साऱ्यांच्या मनात क्रांतीवीर. हे साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग. साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 7 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान या ठिकाणी दिलं आकाश पाटील या फलंदाजाने. साईशनं धावा जरूर खर्च केल्या परंतु प्रमुख फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. ज्यामध्ये आपण पाहिलं खरं तर त्याने प्रथमेशला बाद केलं. त्यानंतर आकाश पाटील या खेळाडूला देखील बाद केलं आहे. आता समीकरण आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी अजूनही 33 रनची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. 19 चेंडू आणि 33 धावा. आमचे गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील पहिल्या दिवसापासून खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते 24 लाईव्हचे एक फेमस कॅमेरामन चॅम्बो. अतिशय चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे. टेक्निशियन त्यांचं देखील मनपूर्वक आपण कौतुक करूया. 40 गाव प्रीमियर लीगसाठी खरं तर शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. 19 चेंडू आणि आता 33 रनची गरज. समोर आहे जयदीप. एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. लोवा फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. बॅकफुटला गेले कव्हरच्या दिशेमध्ये अलॉंग द कार्पेट बॉल चालवता डीपमध्ये. या बॉलवरती आली सिंगल. अशा पद्धतीने 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहता धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 38 धावा. आता येणारे बॉल असेल 18. विजयासाठी 32 रनची गरज असेल आणि या ऐकूया पुढच्या 3 षटकामध्ये कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. जय माता दी दिगोडे संघाकडून एका बाजून धावा रोखण्यामध्ये यश मिळेल रॉयल कंबोला. याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण जाऊया काका माद्रे सर यांच्याकडे. तत्पूर्वी ड्रिंक्स टॉली ड्रिंक्स ब्रेक. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. थँक्यू. रायगड प्रीमियर लीग. 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 धन्यवाद रोशन पाटील तारा यांचा आपण आवाज ऐकलात. हे 2 विनरमधला सुरू असलेला सामना येथील एक संघ अर्थातच अंतिम 16मध्ये निश्चित जाईल. तो कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल कंबोली विरुद्ध जयमाता दी दिघोडे उरण यांच्यामध्ये असं सुरू असलेला हा सामना. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. त्यानंतर MD वॉरियर्स आणि जीवदानी स्पोर्ट NCC बामणडोंगरी उळवेंडोड या 2 संघामध्ये पुढची लढत ही आपल्याला पाहायला मिळेल. जलपान सुविधा
अर्थात मैदानामध्ये दाखल झालेत. अतिशय सुंदर खेळपट्टी, तितकं सुंदर मैदान, दुपारचं सत्र. आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या मैदानाच्या आजूबाजूला प्रचंड झाडी वंदराई आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि हे खरं वैशिष्ट्य आहे ते अर्थातच शिरडोनच्या या नगरीचं. दोन्ही पंच मैदानाकडे आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय चांगलं पंचांची भूमिका आज आपल्याला पाहायला मिळाली. ते आमचे चारही पंच ज्याने खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. संजय सावंत सर ठाणे, जे लेदर आणि टेनिस विश्वामधलं एक अतिशय मोठं नाव ठाण्याचे आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने ते रत्नागिरीचे आहेत. त्यानंतर द्वारकानाथ झोरगे सर बेलवली, त्याचबरोबर हिरामण भोसले सर तारा आणि शैलेश चव्हाण सर करंजा उरण हे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. गुणलेखक सुदर्शन पाटील तारा याचं खूप चांगलं योगदान हे नेहमीच पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वळूया आपण मैदानाकडे. 18 चेंडू आणि गरज आहे जिंकायला ती 32 धावांचं लक्ष समोर आहे. आणि समालोचन कक्षाच्या एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रणव पाटील, समोर मात्र माफ करा करणाऱ्या एंडकडून. तर या ठिकाणी समोर मात्र फलंदाज, समोर मात्र जयदीप. क्षेत्रक्षण पूर्ण विस्तारले. 5 क्षेत्रक्षक ऑफसाईडला, 4 ऑनसाईडला. विरोचना पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. इथे मात्र निश्चितच चेंडूला लेटकट करण्याचा प्रयत्न इथे पाहिला गली क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडू येईपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मात्र मिळालं. एकेरी दोरी धावा आणि खराब चेंडूवर चौकार षटकार हे खरं तर टेनिस विश्वामधलं योगदान प्रत्येक वेळा आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव मिळतील संघाला. जयमातादी दिगोडे उरण संघाची धावसंख्या 1 वाढते. धावफलकावर धावा येतात ते 39. आणि आता मात्र 17 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 17 चेंडू 31 धावा. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ युरेशन ऑफसाईडला. दरम्यान यावेळी निश्चितच बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू थोडासा वेगाने यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि अशा प्रकारे निदाव चेंडू सांग झाली. आकाश तारेकर, जे एक मोठं नाव आपल्याला नेहमी पाहायला मिळेल क्रिकेट विश्वामध्ये आणि त्याच्या माध्यमातून हा संघनायक म्हणून इथे पाहायला मिळतं ते अर्थात रॉयल कलबली संघ. पुन्हा एकदा 7 ते 8 पर्यंत रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढील चेंडू. इथे मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिले. लॉफ्टेड शॉट इथे पाहायला मिळतोय. चेंडू थांबत नाही आणि अर्थात 1 बाउंड चेंडू सीमापार येतोय शानदार चौकार. हे मंगेश दादा वाकडीकर आहे तो धुरंदर. नवतरुणांचा साथीदार, साऱ्यांचा हाय आधार. थँक्यू. याच दरम्यान नांदगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान नांदगावचे सर्पमित्र सन्माननीय अशोक खुटले साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. येस काका सर. येस चांगला निश्चित फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावांचं योगदान. लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावून दिलं होतं आणि 4 धावा. पुढचा चेंडू मात्र कार्पेटचा आणि चेंडू इथे पाहिला निश्चितच स्क्वेअर कट केला आहे. चेंडू गेला डीप पॉईंटला. डीप एक्स्ट्रा करून क्षेत्राचे चेंडू येतोय. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं. ते फलंदाजाला 2 धावा मिळतात. त्या अर्थातच फलंदाज मयूर पाटीलला एक आक्रमक असा जुन्या जमाचा खेळाडू असं ज्याला म्हणता येईल, कारण अनेक वर्ष या ठिकाणी आपण रसानी परिसरातला खेळाडू मयूर पाटील याचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकात वाढ झाली. धावफलक जाऊन पोहोचते 45 आणि समीकरण पुन्हा एकदा बदलते. 14 चेंडू 25 धावांचं लक्ष. यावेळी पुन्हा तोच प्रयत्न होता पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पॉईंट क्षेत्रामध्ये इथे पाहायला मिळालं. मंगेश कडू यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. जसं गोलंदाजीची धार असते त्याला खरं तर क्षेत्ररक्षकाचं योगदान अतिशय महत्त्वाचं असतं. जेव्हा क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतो तेव्हा ती धार, ते तिखट मारा गोलंदाज करतो. हा निश्चित योगदान नेहमी पाहायला मिळतं. रॉयल कलबली संघाचा हा गोलंदाज प्रणव पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मयूरसाठी रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मयूर दाद मागतोय, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर निश्चितच हा चांगल्या चेंडूची समाप्ती झाल्याची घोषणा इथे होते. आणि अशा प्रकारे तब्बल आपण पाहिलं तर 4 षटकं इथे समाप्त झाली आणि एक चांगल्या चेंडूची देखील इथे समाप्ती झाली. पंकज पाटील याचा जर आपण विचार केला तर एक चौकार प्रणव पाटीलचं या ठिकाणी पाहिलं तुम्ही. आता मात्र समीकरण बनते. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. प्रतिषटक 12.50च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल. एक चांगलं क्रिकेट. आणि प्रवीण जर आपण इथे पाहिलं प्रेक्षकांची दुपारच्या सत्रामध्ये तितकीच चांगली उपस्थिती आणि आपल्या अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर
या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अब बिल्कुल काका सर, मुकाबला काफी बड़ा है दोनों टीमों के बीच में. जीत के दहलीज पर दोनों टीमें जरूर खड़ी है और ऐसे हालातों में बात करेंगे. आने वाली गेंदें बची है, 12 और 25 रनों की जरूरत. मुकाबला काका सर अभी भी 50-50 बैलेंस है. ना रॉयल स्पोर्ट्स कलम्बोली जीती है, ना अभी तक इस मुकाबले में यहाँ पर जय माता दी दिगोड़े ओरन टीम हारी है. दोनों टीमें एक दूसरे के हार के लिए जरूर तलाश रही है. एक जीत की जाएगी, एक हार जाएगी, लेकिन जो जीतेगा वो बरकरार रहेगा सुपर 16 में, लेकिन जो हारेगा उसके लिए अगला मुकाबला बड़ा चुनौती वाला होगा. तो संकट मोचन बल्लेबाज थे वो, मेरे ख्याल से आकाश आउट होकर लौटे, मैदान से बाहर लौट चुके हैं. जिस तरीके से बल्लेबाजी की चर्चा करेंगे, सलामी बल्लेबाज कप्तान प्रथमेश मात्रे सस्ते में लौट चुके हैं. अब जो टर्निंग पॉइंट है यहाँ पर इस टीम का, जिस पर नागेश खंडागरे ने पहले मुकाबले में कपल ओवर फेंका था, अब उसके ऊपर ज्यादा दारोमदार होगी. तर नागेश Shot line जबरदस्त up. फटका इथे पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे इथे आपण पाहणार आहोत. पंच या ठिकाणी सांगतायत की या चेंडूवर थोडी प्रतीक्षा करतात आणि येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. युगपुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची क्या कमाल का स्ट्रोक था. इतना आसान नहीं होता काका मात्रे सर कि आप कवर्स जो लॉन्ग ऑफ है उसके बीच में आप छक्का दाग सके इस पेसर बॉलर के खिलाफ. कमाल की टाइमिंग थी बंटी, यानी कि जयदीप मात्रे जासी गाव का ये खिलाड़ी है. पुढचा चेंडू इथे मात्र पास थोडासा स्लोवरून चेंडू फेकला. मात्र हा चेंडू स्वैर येतोय. पंच संजय सावंत सर या ठिकाणी अर्थातच जमिनीला हात समांतर करताना दर्शवतोय हा चेंडू खराब आहे. आमच्या गुणलेखकाला 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि धावफलकामध्ये इथे मात्र वाढ झाली. जय माता दी दिगोडी वरून संघाची धावसंख्या धावफलक येते ती 52 धावा. समीकरण मात्र आता बनणार आहे ते अर्थातच 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बिल्कुल जबरदस्त मुकाबला यहाँ पर. एलिजे हो घुटने के बल पर खेलने की कोशिश जरूर की थी. शॉट बैकवर्ड स्पेयर लेकर रीजन में गेंद जाती हुई 1 रन मुकम्मल. अच्छी यहाँ पर फील्डिंग नजर आती हुई. काका मात्रे सर मेहनत बड़ी अजीब होती है, बड़ी जबरदस्त होनी चाहिए, क्योंकि कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है. आप यहाँ पर दोनों टीमें जी जान से 100% परफॉर्मेंस देने की कोशिश यहाँ पर कर रही है. समीकरण अब इस 1 रन से बदलता हुआ 10 गेंदे 17 की दूरी. मयूर की आपने बात छेड़ी, ये मयूर ऐसे खिलाड़ी है जो अंत तक चिपके रहते हैं विकेटों के ऊपर और मैच को अंजाम देने की ताकत. लेकिन नागेश खंडागले इन्हें बहुत प्रेशर से उभरना होगा. नक्कीच नागेशसाठी निश्चित आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जे एक थोडंसं प्रेशर आलं होतं, दडपण येतं, कारण चौकार षटकार म्हणजे ते दडपण असतं ते निश्चितच गोलंदाजांवर जसं विकेट मिळाल्यानंतर दडपण येतं ते निश्चित फलंदाजी करणाऱ्या संघावर आणि त्या खेळाडूंवर. इथे मात्र त्याचाच सावरण्याचा प्रश्न नागेश खंडागळे उसली गावचा हा खेळाडू या ठिकाणी देते. गावदी उसली संघाचा खेळाडू. दरम्यान यावेळीचा चेंडू टायमिंग चांगलं होतं, मात्र शेतशेत चेंडूवर आहे. मिड विकेटला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत एकच धाव मयूरला मिळेल. 1 धाव मिळते ती संघाला. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. 5वे षटक मार्गस्थ मैदानामधील यातील विजेता संघात सुपर 16 अर्थात सुपर अंतिम 16मध्ये प्रवेश करेल. हे देखील चांगलं योगदान निश्चित म्हणता येईल. समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार तर जयदीप म्हात्रे वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. यावेळीचा चेंडू लोअर फुटत चेंडू होता, एक पाऊल पुढे टाकला, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हर ड्राईव्ह मारला आणि चेंडू इथे जातोय. क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत अतिशय सुंदर फेकी आणि इथे मात्र आपण पाहिलं थोडासा वेळ दवडला आणि फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानात. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. देवीची प्रवीण या ठिकाणी पाहिलं धावा येत होत्या, कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हा प्रयत्न थोडासा फसला, इथे गेला आणि पुन्हा एकदा दडपण अर्थात आलं इथे जय माता दी दिगुडे संघासमोर. म्हणजे हा सामना देखील तितकाच ताकदीचा तोलामोचा आपल्याला पाहायला मिळेल. बिल्कुल काका सर, रन लेने की जरूरत नहीं थी, लेकिन 8 गेंदे अब 15 रनों की यहाँ पर जरूरत थी. सिंगल से काम चला लेते. बंटी भी अच्छे नजर में आ रहे थे, उसके साथ साथ ये बल्लेबाज थे जो मयूर, ये भी अच्छे लय में नजर आ रहा है. अपने आपको संघर्ष में जुनून बनाना होगा. जब तक तुम्हारी कहानी
खुद ना लिख दे, क्योंकि मुकाबला थोड़ा सा अगर इस तरीके की विकेट गंवाई जाती है तो फंस जाएगा अपने आप के लिए। लेकिन चलिए मिडल ऑर्डर्स की सबसे मजबूत कड़ी वैभव पाटिल मैन फ्रॉम कंटौली का ये बेहतरीन खिलाड़ी के तौर पर नवाजा जाता है। आते ही बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश अलोंग द कारपेट, मिड विकेट में फील्डर है परेश कड़के उठाए फील्ड करे, एक से ही दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होगा। आकाश तारेकर खुश होंगे इस गेंदबाज से कि जहां पर रनों के ऊपर थोड़ा सा अंकुश लगा है। हालांकि पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, दूसरी गेंद आई थी वाइड और तीसरी, चौथी, पांचवी और छठी गेंद के ऊपर सिंगल 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 एक रन आउट का विकेट। यानी कि अब समीकरण बदलता हुआ 7 गेंदे 14 रनों की दूरी। क्या मुकाबला ये सुपर ओवर में जाएगा या मैच फिनिश करने की कोशिश करेंगे? हवा में गेंद है, फील्डर बहुत दूर है गेंद से, बिल्कुल स्क्वायर लेग अंपायर के बीच में गेंद जाती हुई, दूसरी की तलाश मना कर दिया कि जी हाँ यहां पर जोखिम नहीं उठाना चाहते हैं। एक सफल ओवर की समाप्ति, मैच अंत तक बनेगा। 5 ओवर का खेल हुआ है समाप्त, रन संख्या बनी है टोटल 57। अब जीतने के लिए 6 गेंदे 13 रनों की आवश्यकता। 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना या ठिकाणी मयूर पाटील एक जोखीम पत्करला होता, चेंडूला पूल करायचा होता, पाणी मैदानाकडे घेऊन जा स्वयंसेवकांना विनंती आहे। तर ही अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल आपण 15 तालुक्यातून रायगड जिल्ह्यामधून 196 खेळाडू जी या ठिकाणी निवड आपल्याला पाहायला मिळाली आणि हे चांगलं योगदान या स्पर्धेच्या पाहिल्यावर दिवसेंदिवस या क्रिकेट स्पर्धेची निश्चितच महत्ता जिला म्हटलं जातं ती आज महाराष्ट्रामध्ये पोहोचली, हे चांगलं योगदान आहे। आता मात्र समीकरण आपण पाहतात ते नागेश खंडागळे याची गोलंदाजी आपण पाहिली, ज्याने हे 5वं षटक फेकलं होतं, तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यानंतर दुसरं षटक त्यांनी फेकलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, 21 धावा तब्बल 2 षटकात त्यांनी दिल्या, कोणती सफलता त्याला मिळाली नाही। एकमेव गोलंदाज साईस म्हात्रे ज्यांनी 1 विकेट मिळाली, आणि पहिलं षटक फेकताना साईस म्हात्रेला दुसरी आणखी 1 विकेट मिळाली, 2 विकेट त्यांनी या ठिकाणी प्राप्त केल्यात। समीकरण बनते शेवटचे षटक बाकी आणि या शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज। काका मात्रे सर, एक चेंजेस अब नजर आता हुआ, क्योंकि पिछले मुकाबले में सुदर्शन शायद आकाश तारेकर ने गेंदबाजी तो की नहीं थी। मेरे ख्याल से जब ग्रामीण टूर्नामेंट अक्सर कम तो खेलते हैं, लेकिन खेलते हैं तो गेंदबाजी कमाल की करते हैं। लेकिन अब संकट है थोड़ा सा, एज अ कैप्टन फ्रॉम रिस्पॉन्सिबिलिटी, कैप्टन की जिम्मेदारी होती है, अब वो जिम्मेदारी के ऊपर बने रहना जरूरी होगा। काका मात्रे सर, एक बार इंसान ने कोयल से कहा कि तू काली ना होती तो कितनी अच्छी होती, सांप से कहा तेरा पानी खारा ना होता कितना अच्छा होता, और गुलाब से कहा तुझ में कांटे ना होते तो तू कितना अच्छा होता। गुलाब, कोयल और उस समंदर ने पूछा इंसान से, हे इंसान अगर तुझमें तो कमियां देखने की आदत ना होती तो तू भी कितना अच्छा होता। आप देखेंगे यहाँ पर अच्छाई किसकी मैदान में सामने आएगी। ऑन साइड में खेला है जरूर, हवा में लहरती हुई गेंद, बढ़िया फील्डिंग, साइश मात्रे दे गेंद के नीचे, रनों को बचाया। एक रन इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए, 1 रनों की मदद से यहाँ पर टीम की रन संख्या बनती हुई टोटल 58 रन, 5 गेंदे 12 रनों की दूरी। अगर मैच बराबरी पर छूटता है तो आई थिंक सुपर ओवर में यह मुकाबला खेला जाएगा। बिल्कुल बिल्कुल काका मात्रे सर, यह मुकाबला अब रफ एंड टफ के मोड पर जरूर चलता हुआ। नक्कीच मागच्या 2 षटकापासून आपण पाहायला मिळेल की कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नव्हतं, कारण चांगली फलंदाजी देखील होती, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली, लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। या ठिकाणी 2 धावा सहज होऊ शकल्या, त्यामुळे 1 धावेचं योगदान दिलं। आकाश तारेकरचा हा चेंडू इथे मात्र पहा, एक जबरदस्त विकेट आकाशच्या माध्यमातून इथे मिळाली आणि आणखीन एक हादरा बसला, तो अर्थात जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामणडोंगरी या संघाला। थोडीशी चूक दुरुस्त करू, जयमाता दिगुडे संघाला या ठिकाणी मिळालं, अर्थातच हे हादरा बसला या ठिकाणी, आणि आकाश तारेकरने ही पहिली विकेट या ठिकाणी मिळाली। बिल्कुल स्क्रीन का रिएक्शन रिप्ले में आप देख सकते हैं आपके मोबाइल सेट पर, कितनी अंदर की तरफ ये गेंद थी। बिल्कुल यहाँ पर ऐसा एक समय लग रहा था अगर पैरों पर लगती तो भी ये लेग बिफोर का विकेट जाने की आशंकाएं ज्यादा ही नजर आ रही थी। और ये वैभव पाटिल मेरे ख्याल से आइकॉन ऑलराउंडर ये खिलाड़ी थे, उनको ये विकेट इस समय में गिरना ये बहुत दुख की बात होगी जय माता दी दिगोड़े उरन टीम के लिए, क्योंकि कोई भी जब परिस्थितियां हद से बाहर होती है और ऐसे हालातों में आपकी जरूरत होती है टीम को, आप विकेट गंवाते हैं तो ये दुख की बात होती है। लेकिन अब देखना होगा केतन मेहर, ये खिलाड़ी है सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम का ऑलराउंडर,
अब इसके ऊपर जिम्मेदारी होगी, दोनों एक ही गांव के खिलाड़ी है, एक है चैलेंजर पारगांव का आकाश, एक है सदगुरु सीमेंट सप्लायर्स का केतन, यानी कि एक ही पारगांव के दो खिलाड़ी अब शिरडोन के इस रायगढ़ प्रीमियर के सरजमी पर जरूर लड़ेंगे। कौन जाएगा मैदान में? क्लीन बॉल, यू मिस, आई विल डेफिनेटली क्लीन बॉल और एक छक्का लगता हुआ जय माता दी दिगोड़ी टीम को। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर धन्यवाद लीग। दीजिए काका मात्रे सर। अब तो ये हो गया है कि समय जिसका साथ देता है वो बड़ों बड़ों को मात देता है। अमीर के घर पर बैठा कौवा भी सबको मोर लगता है और गरीब का भूखा बच्चा सबको चोर लगता है। इंसान की अच्छाई पर सब खामोश रहते हैं, चर्चा अगर उसकी बुराई पर हो तो गूंगा भी बोलने लगता है। आज इस मैदान में वो आकाश तारेकर ने कर दिखाने की कोशिश की है, क्योंकि इससे पहले जब शो एग्जीबिशन मैच खेले गए थे रायगढ़ वर्सेस ठाणे के फाइनल मुकाबले में, अनेक सारों ने चर्चा की थी कि स्ट्राइक विश्वजीत ठाकुर मोटे के पास रहना जरूरी है, लेकिन आकाश तारेकर ने वो स्ट्राइक अपने पास रखी और उसका जो कॉन्फिडेंस लेवल था उसके बदौलत उन्होंने वो कमबैक किया। लेकिन यहां पर जय माता दी सोनारी टीम को अगर मुकाबले में कमबैक करना है तो जय माता दी का आशीर्वाद लेकर अब जो बल्लेबाज है सूरज, उनको दहाड़ना होगा। नक्कीच आकाश तारेकर या खेळाडूला खरं तर आपण फलंदाजी करताना बऱ्याच वेळा पाहायला मिळतं, परंतु त्याने आज अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतली आणि 3 चेंडू फेकले, त्यात 1 धाव दिली आणि 2 फलंदाजांनी बाद केले। हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता आकाश तारेकर, मात्र चेंडू थोडासा आउटस्विंग झाला आणि इथे मात्र चेंडू उजव्या दिशेने यष्टीच्या हातामध्ये विसावला। एक सुंदर गोलंदाजी आकाश तारेकरची। रुकना होगा, अब किसी एक को रुकना होगा। जो 2 जीतेगा वो जाएगा 16 में और एक को रुकना पड़ेगा अगले मुकाबले के लिए। इलिजान साइड में गेंद को टैकला अलॉन्ग द कारपेट, मुकाबला पूरी तरीके से हाथ में आता हुआ, लगभग रॉयल कोलंबोली टीम जश्न मनाती हुई। अब केवल एक गेंद बची है और जीतने के लिए यहां पर 11 रनों की जरूरत। कोई खराब गेंद ना गिरे काका मात्रे सर तो शायद बचेगी। नक्कीच 1 चेंडू आणि 11 धावा। इथे मात्र पूर्ण आता जबाबदारी असेल ती मयूर पाटील, परंतु शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूचा सामना करताना 11 धावा मिळणार मुश्किल करणे नक्कीच म्हणता येईल। दरम्यान यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे 10 धावांनी हा सामना जिंकलाय तो रॉयल कोलंबी। आकाश तारेकर एक जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, खूप चांगलं कौतुक त्याचं करतात त्याचे खेळाडू आणि अशा प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 16 मध्ये हा संघ मात्र दाखल होता। यकीनन काका मात्रे सर, जो रनआउट का बंटी का विकेट गया वो बहुत बड़ी गलती की जय माता दी सोनारी टीम ने। उसके बाद माफ की जय माता दी दिघोड़े टीम ने, और उसके बाद बात करेंगे जो वहां पर वो विकेट वैभव का गिरा लगातार, केतन मेहर 0 पर लौटे। ये तीनों विकेटें इस मुकाबले में पूरी तरीके से बैकफुट पर आई और वहां पर मुकाबला हार का सामना करना पड़ा। कांग्रेचुलेशंस टीम रॉयल कोलंबोली, जिनका सपना था कि रायगढ़ प्रीमियर लीग में अपना डंका बजा सके और आखिरकार टॉप 16 में क्वालिफाई हो चुकी है। 10,000 से अधिक दर्शक जुड़े थे इस मुकाबले के लिए। उन सभी व्यूअर्सों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। अब जय माता दी दिघोड़े टीम आपको थोड़ा सा शायद रुकना होगा अगले मुकाबले के लिए, क्योंकि अब लूजर वर्सेस लूजर मुकाबला होगा। एमडी वॉरियर्स अलीबाग वर्सेस उनके अगेंस्ट खेलेगी जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामणडोंगरी उल्वेनोड। तो मैन ऑफ द मैच का खिताब जरूर या जाएगा। सामन्यातील सामनावीरचा मानकरी अर्थातच वंडर बॉय रायगडचा आकाश तारेकर, ज्यांनी 2 विकेट अगदी शेवटच्या